नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, डिझनी प्लस हॉटस्टारवर एक नवीन वेब सिरीज रिलीज झाली आहे, जिचं नाव आहे सिक्रेट्स ऑफ द शिलेदार. तर मित्रांनो, काय सांगू, सिरीज आहे, मी जस्ट आत्ताच बघितलेली आहे आणि माझ्या अंगावर अक्षरशः शहारे आलेले आहेत, काटा आलेला आहे ही सिरीज बघून. मी याच्या आधी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर मला वाटत नाही अशा प्रकारची कुठली सिरीज बनली असेल किंवा कुठला शॉर्ट फिल्म किंवा कुठली मूवी बनली असेल. एवढी छान सिरीज त्यांनी बनवलेली आहे, अक्षरशः गूजबम्स येतात ही बघताना. तर मग ही सिरीज मी बघितली आहे आणि माझा जो एक्सपिरियन्स आहे मी हा तुमच्याशी शेअर करणार आहे. ही सिरीज जवळजवळ 3.5 तासाची असेल. त्याच्यामध्ये जवळजवळ आपल्याला 6 एपिसोड बघायला मिळणार आहेत आणि 30 ते 35 मिनिटाचे हे एपिसोड असतील. पण मित्रांनो, तुम्हाला खरं सांगू की ह्या सिरीजचा जर तुम्ही पहिला एपिसोड बघितला 10 ते 15 मिनिटं, तर तुम्ही पूर्णपणे पूर्ण सिरीज एकत्र एकाच वेळेला बघाल असं माझी गॅरंटी आहे तुम्हाला. कारण ही सिरीज एवढी एंगेज आपल्याला करून ठेवते, कुठल्याही प्रकारे आउट ऑफ द टॉपिक जात नाही, थ्रू द टॉपिक असतं. आणि या सिरीजमध्ये प्रत्येक जे एपिसोडला आपल्याला एक क्युरिओसिटी बनून राहते की आत्ता काय होणार, आत्ता काय होणार, आत्ता काय होणार. आणि आपण एवढे पूर्णपणे एंगेज होऊन जातो. जे माझ्यासोबत झालं, मी जस्ट एक बघायची म्हणून मी सिरीज ऑन केली, पण मी पहिला एपिसोड कधी संपला हे मला कळलंच नाही. अशा प्रकारे म्हणजे माणूस अक्षरशः गुंतला जातो या सिरीजमध्ये. अशा छान प्रकारे त्याचं प्रेझेंटेशन आणि डायरेक्शन केलेलं आहे आपले आदित्य सरपोतदार सरांनी. तर मी या वेब सिरीजमध्ये कास्टिंगमध्ये मी बघितलेले आहेत की राजीव खांडेलवाल आहेत, जे उत्तम कलाकार आहेत, जे निवडक सिनेमे आणि वेब सिरीजच करतात पण टॉपची ॲक्टिंग करतात. त्याचबरोबर सई तामणकर आहेत, गौरव अमलानी आहेत, दिलीप प्रभावळकर सर सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर आहेत नंदू माधव आहेत, आशिष विद्यार्थी आहेत. तर हे जेवढे सर्व कलाकार आहेत त्यांनी त्यांचं एकदम टॉपचा परफॉर्मन्स दिलेला आहे. पूर्णपणे त्यांनी 100% दिलेला आहे आणि त्यामुळे ही सिरीज जी आहे पूर्णपणे लिफ्ट झालेली आहे. आता येणार आहे ह्या सिरीजच्या बीजीएमकडे, बॅकग्राऊंड म्युझिककडे. बॅकग्राऊंड म्युझिक खूप महत्त्वाची आहे या सिरीजमध्ये, कारण ही एक ॲडव्हेंचरस, एक थ्रिलिंग, सस्पेन्स आणि ॲक्शन सिरीज असल्याकारणे बॅकग्राऊंड म्युझिकचं खूप मोठं काम होतं. त्याच्यामुळे माणसांना एंगेज करून ठेवण्यासाठी एक चांगली म्युझिक देणं खूप गरजेचं होतं. तर सिक्रेट ऑफ शिलेदारची जी स्टोरी आहे ही एक डॉक्टर प्रकाश कोयाडे यांच्या कादंबरीवरनं घेतलेली आहे. तर बेसिकली ही जी स्टोरी आहे ही एक ट्रेझर हंट आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे खजिने होते त्याच्या शोधावर आधारित ही एक वेब सिरीज आहे. तर ह्या सिरीजमध्ये आपल्याला ते शोधताना कोणते कोणते क्ल्यू मिळतात, कशा प्रकारे ते एक डेव्हलप होत जाते सिरीज आणि एक क्युरिओसिटी बनून राहते. एक ॲडव्हेंचरस अशी सिरीज आपल्याला बघायला मिळणार आहे. शिलेदारांचं काय कार्य असतं ते सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. जर तुम्हाला शिलेदार कोण होते, त्यांचं कार्य काय होतं, हे जर सर्व जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला ही वेब सिरीज नक्की बघावी लागेल. आणि या सिरीजमध्ये 1-2 असे सीन्स आहेत ज्यावेळी आपलं अक्षरशः अंगावर आपल्या शहारे येतात आणि आपण नतमस्तक होतो. कारण एक असा सीन आहे जेव्हा आशिष विद्यार्थींच्या समोर एक बॉक्स असतो, तो उघडला जातो. हो, हो, हो. काय तो नजारा आहे, मी तुम्हाला स्पॉइलर देत नाही. तुम्ही स्वतः बघा. बघा, तुम्हाला पण गूजबम्प्स येणार. त्याचबरोबर आहे एक शेवटचा जो क्लायमॅक्सचा सीन आहे, जेव्हा राजीव खांडेलवाल एक एक डोर ओपन करतात. तो पण सीन एक अफलातून, अप्रतिम सीन आहे. अप्रतिम म्हणजे आपण इमॅजिनच नाही करू शकत अशा प्रकारचा सीन आहे तो. तर मित्रांनो, ही तुम्ही सीरीज पूर्णपणे तुमच्या फॅमिलीसोबत बसून बघू शकता. खूप छान सीरीज बनवलेली आहे. सगळे बॉक्सेस टिक होत आहेत. प्रेझेंटेशन बोलू नका, डायरेक्शन बोलू नका, कास्टिंग बोलू नका, बीजीएम बोलू नका किंवा स्टोरी लाईन. तर पूर्णपणे ही एक आउट अँड आउट सीरीज आहे. तुम्ही कोणी मिस करू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.